व्यक्तीला अटक करण्याचा प्रश्न उद्भवत नाही आणि राजकीय संघटना संस्था यांना त्याचं टार्गेट नाही आहे असं त्यांनी स्पष्टीकरण सभागृहात दिलेलं आहे. हे स्पष्टीकरण असेल तर बऱ्याचशा शंका दूर होतात, पण तरी देखील त्या कायद्यामध्ये काही प्रोव्हिजन्स अशा आहेत की ज्या वगळाव्यात अशी आमची सुरुवातीपासून मागणी होती. आता बहुमताने या कायदा आता मंजूर झालेला आहे आणि त्यामुळं आता बघू काय होतं. याचा अर्थ काही संघटनांवरती किंवा काही संस्थांवरती एक प्रकारे कंट्रोल ठेवणंच असा याचा अर्थ काढायचा नाही. आता महाराष्ट्रात काही संघटनांना बॅन केलेलं नाही आहे. पूर्वी सिमीवर बॅन आणलेला होता, त्या व्यतिरिक्त काही बॅन आणलेलं नाही. पण या कायद्यामुळे आता काही राजकीय संघटन जर एक्स्ट्रीम नक्षल ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी असेल तर सरकार त्या बॅन करू शकेल आणि बॅन केलेल्या संघटनांची संघटना आणि संघटनेचे सदस्य यांच्यावर अशा प्रकारची ते कारवाई करू शकते. याचा फटका प्रामुख्याने डाव्या संघटनांना बसेल असं वाटतं. मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणाने सांगितलं की डावे पक्ष, डाव्या संघटना यांच्या बाबतीत आमचं असं मत नाही आहे की त्या कोणतेही देशविघातक कृत्य करतात. त्यामुळं अपेक्षा करूया की होणार नाही. त्या कमिटीचा सदस्य असल्यामुळं मला बोलण्याची परवानगी नव्हती. त्यामुळं मी असेल, जितेंद्र आव्हाड असतील, भास्करराव जाधव असतील, नाना पटोले असतील, त्या बिलाच्या मेरिटवर बोलण्याची आम्हाला परवानगी नव्हती. त्यामुळं आपण म्हणताय ते काही मुद्दे मांडू शकलो नाही. कारण सिलेक्ट कमिटीमध्ये आम्ही सदस्य होतो. गडचिरोलीमध्ये आता मायनिंगची ॲक्टिव्हिटी फार मोठ्या प्रमाणात वाढल्या. हा शक्तिपीठ मार्ग जो आहे तोही बहुतेक मायनिंग झालेलं ओर जे आहे ते बाहेर काढण्याचा प्रमुख उद्देश असावा अशी एक माझी शंका आहे. पण गडचिरोलीमध्ये मायनिंग वाढल्यामुळं तिथली प्रगती होईल हेही तेवढंच खरं आहे. तिथल्या ज्या नक्षल ॲक्टिव्हिटीज आहेत त्याला तर आपले पोलीस डायरेक्ट उत्तर देत आहेत. त्यामुळे तिथं पण हे शहरी नक्षलवाद जो आहे त्यासाठी या बिलाचा जास्त उपयोग होईल असं दिसतंय. हिंदी में जानना चाहेंगे. आज जो है जन सुरक्षा बिल को पेश किया गया था जो विधानसभा में पास हुआ है, क्या मुख्य मुद्दे रहे जिसको लेकर विपक्ष ने चिंता जताई है? नहीं, यहाँ पे जन सुरक्षा विधेयक जो सरकार ने लाया, सरकार की तरफ से राज्य के गृह मंत्री और महाराष्ट्र के मुख्यमंत्री फडणवीस जी ने ये कहा कि हमारा इंटेंशन क्लियर है. हम कोई राजकीय संगठन को बंद करने के लिए या उनको अरेस्ट करने के लिए उनके कार्यकर्ताओं को इसका इस्तेमाल नहीं होगा और उसमें प्रावधान भी नहीं है. मैं जॉइंट सिलेक्ट कमेटी में सदस्य था और इसमें जो प्रिएम्बल था वो शुरू में हमने मांग की थी बदलना चाहिए और वैसे कमेटी में बदला गया. काफ़ी चीज़ें हमने जो सामने रखे वो कमेटी में एक्सेप्ट हुए, कुछ नहीं हुए एक्सेप्ट. लेकिन मुख्यमंत्री जी ने बताया है कि इसमें ये हमारा कोई ऐसा गलत इंटेंशन नहीं है. अब देखेंगे अभी कैसा ये आयुध का वापर वो करते हैं. अली साहब, एक सवाल ऐसा है, संजय राउत साहब ने इस तरह से बयान दिया कि इंडिया ब्लॉक के गठबंधन की जरूरत नहीं है और जिस तरह के बयान नहीं, वो कहते हैं कि नेशनल लेवल की कोई इलेक्शन नहीं है, स्टेट लेवल की इलेक्शन नहीं है, अब ये ज़िले के लेवल की है. तो ज़िले के लेवल में तीनों पार्टियां एक दूसरे से बातचीत करके अगर गठबंधन की आवश्यकता है तो गठबंधन करेंगे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.